नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहता येतील। तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल एकदम मसालेदार मोकळा खमंग 10 मिनिटात तयार होणारा शाही वेज पुलाव। अशा प्रकारे पुलाव बनवलात ना तर एकदम मोकळा आणि मसाल्याचा स्वाद पूर्ण या पुलावामध्ये येईल। अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये 10 मिनिटात हा पुलाव तयार होतो। चला तर बघूयात शाही वेज पुलाव कसा बनवायचा आहे ते। इथे मी 2 कप बासमती तांदूळ घेत आहे आणि त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट केलेल्या, फुलगोबी, गाजर, टोमॅटो, मटार आणि उभा चिरलेला कांदा, बीन्स, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, काजू आणि किशमिश। आता तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि तांदूळ थोडा वेळ भिजत तसेच ठेवून द्यायचे आहेत। त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून त्यात 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊयात। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात जिरं आणि खडे मसाले टाकत आहेत। खडे मसाले आणि जिरं तडतडल्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून घेऊयात। कांदा चांगला मऊ झाला आहे। आता यात आलं लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता टाकून आणि 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकून घेऊयात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता कांदा मऊ पडेपर्यंत शिजवून घेऊयात। आता कांदा मऊ पडला आहे। आता यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊयात। सगळ्या भाज्या टाकून घेऊयात। सगळ्या भाज्या टाकायच्या, फक्त टोमॅटो नंतर टाकायचा आहे, कारण या भाज्या आधी वाफून घेऊयात आणि मग नंतर टोमॅटो टाकूयात, कारण टोमॅटो लवकर मऊ पडतो। आता या भाज्या चांगल्या वाफल्या आहेत। आता टाकूयात टोमॅटो आणि चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मिनिटभर वाफून घेऊयात। आता यामध्ये काही मसाले टाकत आहे। मी यात धना जिरं पावडर आणि गरम मसाला टाकला आहे आणि थोडंसं काळं तिखट। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकू शकता। आणि आता मसाले चांगले मिक्स करून घेऊयात आणि चांगलं 1 मिनिटभर मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता आता आपला मसाला चांगला तयार आहे। यात आपण आता तांदूळ टाकून घेणार आहोत। अगदी कमी वेळात सोप्या पद्धतीने हा पुलाव एकदम स्वादिष्ट बनतो। आता चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मी यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। आता यामध्ये आपण पाणी ॲड करूयात। पाणी अगदी व्यवस्थित टाका, नाहीतर खिचडी तयार होते। तर मी इथे 3 कप पाणी टाकत आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि चांगलं मिक्स करून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर तयार आहे आपला रेस्टॉरंट स्टाईल एकदम मसालेदार मोकळा खमंग अगदी 10 मिनिटात तयार होणारा शाही वेज पुलाव। तर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खा आणि मजेत राहा। धन्यवाद।